जब डर पता चला तभी ताकत पता चली, सीने में आग सीने की हिम्मत पता चली। शर्ती पे तेरी बीकने से इनकार कर दिया, तब जाके अपने आप की कीमत पता चली। जब डर पता चला तभी ताकत पता चली, सीने में आग सीने की हिम्मत पता चली। शर्ती पे तेरी बीकने से इनकार कर दिया, तब जाके अपने आप की कीमत पता चली। तब जाके अपने आप की किंमत पता चली। मित्रांनो, GRSB किड्स फ्युचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण क्विल पेन आणि पिसापासून बनवलेला पेन याचा शोध कसा लागला, त्याची निर्मिती कशी झाली त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे. पिसांच्या लेखणीचा पहिला विशिष्ट उल्लेख सुमारे 580 मध्ये सिव्हिलचे संत इसोडीर याच्या लिखाणात आढळतो. तथापि पक्ष्यांच्या पिसापासून बनवलेल्या लेखण्या त्याही आधीपासून वापरल्या जात असल्याची शक्यता आहे. ख्रिस्ती धर्माच्या उदयामुळे पिसांच्या लेखणीच्या विकासाला चालना मिळाली, कारण तिची सुबक लिपी धर्मप्रसारासाठी योग्य होती. हंस आणि कावळ्याच्या पिसांना अधिक पसंती दिली जात असे. शाही नीबपर्यंत पोहोचण्यासाठी पिसांच्या बुडाशी एक चीर पाडली जात असे आणि हंसाची पिसे शाई धरून ठेवण्यात विशेषतः निपुण असत. पिसांची लेखणी लवकर बोथट होत असे आणि ती सुस्थितीत ठेवण्यासाठी वारंवार पुन्हा धार लावण्याची गरज भासत असे. पिसे फक्त जिवंत पक्ष्यांकडून घेतली जात असत. डाव्या पंखाची पिसे उजव्या हाताने लिहिण्यासाठी सर्वात सोयीची होती, कारण ती उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने वळलेली असत. प्रत्येक पक्ष्यांकडून सुमारे 10 चांगली पिसे मिळू शकत होती. पिसाला इतके महत्त्व होते की युरोपभर हंसाचे फार्म मोठ्या प्रमाणावर प्रचलित होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1801 मध्ये 20व्या पिसांच्या लेखण्या वापरण्याची परंपरा सुरू केली. आजही न्यायालयाचे कामकाज चालू असताना व वकिलाच्या टेबलावर पांढऱ्या पिसांच्या लेखण्या ठेवल्या जातात. 6व्या शतकापासून 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत पिसांचे लेखणी हे प्रमुख लेखन साधन होते. अशा प्रकारे पिसांचे पेन आपण त्याच्याबद्दल माहिती आज बघितलेली आहे. यासोबतच आपण एक कॉन्सन्ट्रेशन शीट बघणार आहे आणि तुम्हाला कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते बघा. बघा मित्रांनो, हा आहे कॉन्सन्ट्रेशन गेम. यामध्ये तुम्हाला स्क्वेअर, ट्रँगल, सर्कल आणि स्टार असे 4 दिलेले आहे शेप्स आणि त्यामध्ये कलर्स दिले आहे, ब्ल्यू, येल्लो, रेड आणि ग्रीन आणि इथे कलरचे डॉट दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्याप्रमाणे इथे रेड कलर आहे आणि इथे रेड कलरमध्ये सर्कल दिलेला आहे, तर तुम्हाला रेड कलरला काय करायचं आहे मित्रांनो, सर्कल करायचं आहे. ओके. त्याप्रमाणे तुम्हाला ग्रीन कलर दिलेला आहे, त्याला स्टार करायचं आहे. काय करायचं आहे, स्टार करायचं आहे. अशा प्रकारे स्टार करायचं आहे. अशा प्रकारे हा कॉन्सन्ट्रेशन गेम केलेला आहे. याचा फोटो मी तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला मुलांकडून करून घ्यायचे आहे. यामुळे काय होईल, मुलांचे कॉन्सन्ट्रेशन, कलर्स आणि शेप्स असे 3 आयडेंटिफिकेशन मुलांना होणार आहे आणि अशा प्रकारे त्यांचे ब्रेन डेव्हलपमेंट होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मला भरभरून आशीर्वाद द्या. थँक्यू.